तर पहा नेक्स्ट आहे अगोदर लेफ्ट साईडचं घेऊ आपण. लोकेशन ऑफ अल्फा अँड बीटा कार्बन इन अ मॉलिक्यूल. Location of alpha and beta carbon in molecule. Carbon on which halogen atom is directly attached is called alpha carbon, and the carbon atom adjacent to this carbon is called beta carbon. आता डायरेक्ट आकृतीकडे पाहू आपण. तर पहा एक हॅलोजन आहे एक्स, करेक्ट. आता हा हॅलोजन अटॅच होत असताना तो ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला काय म्हणायचं, अल्फा. अल्फा कार्बनला जो अनदर कार्बन अटॅच आहे तर तो सेकंड नंबरचा कोणता असेल, बीटा. बीटाला अटॅच असणारा कार्बन हा कोणता असेल, गॅमा असेल. त्यानंतर घेऊ आपण इलिमिनेशन रिॲक्शन. When a haloalkane with a beta hydrogen atom is heated with a alcoholic solution of potassium hydroxide, there is elimination of a hydrogen atom from beta carbon and a halogen atom from the alpha carbon atom. आता ही रिॲक्शन झालेली आहे आपली. तर पहा जेव्हा ही हॅलो अल्केन, पण असे हॅलो अल्केन की ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, बीटा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे, बरोबर. म्हणजे एका कार्बनला काय आहे, हॅलोजन अल्फा कार्बनला, आणि अल्फा कार्बनला अनदर एक कार्बन आहे बीटावाला, असं जर असेल आणि त्याची रिॲक्शन जर आपण अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH च्या प्रेझेन्समध्ये करत असू तर अशा वेळेस हायड्रोजन ॲटमचा लॉस हा बीटा कार्बन करतो आणि हॅलोजन ॲटमचा लॉस हा अल्फा कार्बन करतो. जसं की या आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की पहा जो अल्फा कार्बन आहे त्याला हॅलोजन अटॅच आहे आणि बीटा जो कार्बन आहे त्याला हायड्रोजन अटॅच आहे, बरोबर. सो काय होणार आता की जेव्हा ही यांची रिॲक्शन ही कोणासोबत होणार, अल्कोहोलिक KOH. मला वाटतं तुमचं ही रिॲक्शन झालेली आहे ना हायड्रोकार्बनमध्ये. सो अल्कोहोलिक KOHमध्ये एक कार्बन कोणाचा लॉस करायला, हॅलोजनचा अल्फावाला, बीटावाला हायड्रोजनचा लॉस करेल आणि सो दॅट्स वाय. आता हे होत असताना एक लक्षात घ्या, इथं जरी कार्बन आणि कार्बन बॉन्ड यांनी प्रत्येकाने एक एक ॲटम लॉस केला म्हणजे एक एक व्हॅलेन्सी त्यांची शिल्लक आहे, त्यामुळे इथं डबल बॉन्डचं क्रिएशन झालं. परंतु या ठिकाणी हायड्रोजन हॅलाइड बाहेर पडायला का नाही, तर एक बी टाईपचा जो बेस आहे, बरोबर आहे का, तर हा बेस या ठिकाणी काय करतो, हायड्रोजनचा या ठिकाणी स्वीकार करतो, बरोबर. आता आणि एक्स हा जो आहे हा काय या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप आहे, ओके. सो बीटा बी हा अक्षर दाखवलेला या ठिकाणी, तर हा काय करणार या ठिकाणी हायड्रोजनचा लॉस करून BHचं फॉर्मेशन करणार आणि हॅलोजन जो आहे हा या ठिकाणी लिव्हिंग ग्रुप आहे. म्हणजे याच्यात असं नाही की हायड्रोजन हॅलाइड बाहेर पडायला, असं आहे का, नाही. ॲक्च्युअल आपण या ठिकाणी पोटॅशियम हायड्रॉक्साईडसारखा बेस वापरला होता. तर यामधलं एक पॉसिबिलिटी आपण जर पाहिली तर KOH, बरोबर ना. तर OH मायनस हा या ठिकाणी काय करणार, H सोबत काय तयार करू शकतो या ठिकाणी पॉसिबिलिटी H2Oचं फॉर्मेशन करणार आणि लिव्हिंग ग्रुप जो बीटा आहे हा पोटॅशियमसोबत KX म्हणून या ठिकाणी काय होऊ शकतो, बाहेर पडू शकतो, ठीक आहे. त्यानंतर As a result, an alkene is formed as a product. Since beta hydrogen atom is involved in elimination, it is often called beta elimination. आता झालं काय की या पूर्ण रिॲक्शनमध्ये जो प्रोडक्ट तयार झाला तो कोण आहे, अल्कीन आहे, बरोबर. कार्बन कार्बनमध्ये काय तयार झाला, डबल बॉन्ड. आता बीटा हायड्रोजन ॲटम जो आहे याचा या ठिकाणी काय झालेला आहे, इलिमिनेशन झालेलं आहे, बरोबर ना. कारण बीटा कार्बननं हायड्रोजनचा लॉस केला म्हणजे बीटा हायड्रोजनचं इलिमिनेशन झालं, म्हणून या रिॲक्शनला बीटा इलिमिनेशन रिॲक्शनसुद्धा म्हणतात. If there is possibility of a formation of a more than one alkene due to the availability of more than one beta hydrogen atoms, usually one alkene is formed as the major product. आता असं होऊ शकतं की एकापेक्षा जास्त बीटा हायड्रोजन असतील, ओके. सो इथं सांगितलेलं आहे की जर एकापेक्षा जास्त बीटा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट असतील तर निश्चितच या ठिकाणी शक्यता आहे की अल्कीनसुद्धा एकापेक्षा जास्त तयार होऊ शकतील, बरोबर.
पण असं जरी असेल तर तयार होणाऱ्या अल्किनपैकी फक्त एकच अल्किन हा काय असणार या ठिकाणी मेजर प्रोडक्ट असणार. बरोबर. This form part of a pattern first observed by Russian chemist Alexander Zaitsev, also pronounced as a Zaitsev. who in 1875 formulated a rule which can be summarized as in dihydrohalogenation reactions. The preferred product is that alkene which has a greater number of alkyl group attached to doubly bonded carbon atoms. Thus 2-bromopentane gives a pent 2-ene as the major product. आता एक लक्षात घ्या, आता आपण शिकायलो सेटेप्स रूल. ओके, सो सेटेप्स जे आहेत ना तर त्यांचं मूळ नाव आहे अलेक्झांडर झेटसेव. आता त्यांनी हा जो पॅटर्न सांगितला, काय पॅटर्न सांगितला बरं, की त्यांनी सांगितलं की एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम जर प्रेझेंट असतील, जसं की आता या रिॲक्शनमध्ये पाहू आपण. आता या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर पहा, हा झाला अल्फा, तर बीटा हा पण आहे आणि बीटा हा पण आहे. करेक्ट. तर अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात आलं असेल की रिॲक्शनमध्ये आपल्या सध्या काय आहे, 2 बीटा कार्बन या ठिकाणी प्रेझेंट आहे. मग आता अल्किन पण किती तयार व्हायला पाहिजे, 2 तयार व्हायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट आणि सेकंड कार्बनमध्ये एक डबल बॉन्ड होईल आणि सेकंड आणि थर्डमध्ये एक डबल बॉन्ड तयार होईल. असे किती शक्यता आहे, 2 अल्किन तयार होण्याची शक्यता आहे. पण जेव्हा 1875मध्ये त्यांनी सेटेप्स रूल्स लागू केला तर त्या रूल्सला समराईज कसं केलेलं आहे, म्हणजे त्याचं स्टेटमेंट काय ते आपण पहा. डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन, म्हणजे याच्यात हायड्रोजन आणि हॅलोजन दोन्हीचा काय व्हायला, एलिमिनेशन व्हायला, म्हणून याला काय शब्द वापरला, डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन. जो प्रिफर्ड प्रोडक्ट असेल तो असा अल्किन असेल की ज्याच्यामध्ये काय असणार, विच हॅज द ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स. म्हणजे की प्रिफर्ड प्रोडक्ट असा पाहिजे आपल्याला की ज्यामध्ये ग्रेटर नंबरमध्ये काय तयार व्हायला पाहिजे, अल्किल ग्रुप तयार व्हायला पाहिजे. म्हणजे जसं की कार्बनच्या डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं आहे की असा अल्किन शोधायचा आहे की ज्याच्यामध्ये अल्किल ग्रुपची जे नंबर्स आहेत ते जास्त असतील, विच इज अटॅच टू द डबली बॉन्डेड कार्बन ॲटम. ओके, सो ओव्हरऑल जर आपण रिॲक्शन जर पाहिली तर रिॲक्शन आहे पहा, पेंट 2-इन आणि पेंट 1-इन असे 2 प्रोडक्ट आहेत. बरोबर आहे का. आता याच्यामध्ये काय झालं बरं की तुम्हाला पेंट 1-इन किती % दाखवलं, फक्त 19% दाखवला. आणि लेफ्ट साईडला जर पाहिलं तर पेंट 2-इन हा किती % आहे, 81% आहे. आता होतं काय की या रिॲक्शनमध्ये प्रिफर्ड प्रोडक्ट हा का आहे, तर त्याचं कारण आपण पाहू. आता लक्षात घ्या, हे जे आता तुमच्या रिॲक्शन लक्षात आली ना, 2 रिॲक्शनला त्याने काय केलेलं आहे, कंबाईन केलेलं आहे. बरोबर ना, 2 रिॲक्शनला काय केलेलं आहे, कंबाईन केलेलं आहे. मग आपण काय करू, ते कॉम्बिनेशन थोडंसं तोडून टाकू. आपल्याकडे जागा आहे अवेलेबल, ठीक आहे, आपण जागा अवेलेबल करू आणि ती रिॲक्शन समजून घेऊ. ठीक आहे, आहे आपल्याकडे जागा, ठीक आहे. तर पहा, पहिली रिॲक्शन कशी होते, आपलं प्रोडक्ट रिॲक्टंट कोण आहे, 2-ब्रोमोपेंटेन. ठीक आहे. सो CH3 CH2 CH2 CH, वाटल्यास इथे एक काम करतो मी, CH2 लिहिताना असं लिहितो. ओके, त्यानंतर CHBr CH2. ओके, आता ही जी पहिली रिॲक्शन आहे तर या रिॲक्शनमध्ये सपोज आता आपण आत्ता रिॲक्शनमध्ये पाहिलं ना की आपल्याला काय करायचं, KOH अल्कोहोलिक KOHच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन आहे, म्हणजे आपल्याकडे कोण आहे, OH- प्रेझेंट आहे. बरोबर. आता हा OH- काय करणार, या ठिकाणी एका हायड्रोजनसोबत H2O तयार करणार आणि ब्रोमिन हा लिव्हिंग ग्रुप आहे. बरोबर ना, हा ब्रोमिन काय आहे, लिव्हिंग ग्रुप आहे. तर आता जे यांनी काय सांगितलं की रूल्सवर लक्ष देऊ आपण, की प्रिफेअर प्रोडक्ट तो आहे अल्किन की ज्याच्यामध्ये ग्रेटर नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स हे कोणाला अटॅच असतील, डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला असतील. तर ठीक आहे,
आता इथे पण आपण काय करू, एक हायड्रोजन घेऊन टाकू. ठीक आहे. आता ही रिॲक्शन आपल्याला आपण सुद्धा काय करू, 2 स्टेपमध्ये करू हां, एकाच रिॲक्टंटनं. ठीक आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये काय करू माहिती आहे का आपण, की आपण काय करू की ह्या दोघांमध्ये काय करू, या ठिकाणी आता आपला कोणता आहे, हा अल्फा आहे आणि बीटावाला हा घेऊ आपण यावेळेस, बरोबर आहे का. तर हे घेतल्यानंतर काय झालं बरं, हे घेतल्यानंतर CH3 CH2 CH2 त्यानंतर CH डबल बॉन्ड CH2 तयार झालं, करेक्ट. त्यानंतर इकडे जर आलो आपण तर इथे आपण काय करू, कलर चेंज करू. ओके, सो वाटलंच ब्ल्यू कलर घेऊ. तर इथे काय होईल की आता आपल्याला या दोघांमध्ये, बरोबर, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, हा बीटा असेल आणि हा तर अल्फा कंपल्सरीच आहे, बरोबर आहे का. या दोघांमध्ये डबल बॉन्ड तयार करू. सो प्रोडक्ट काय असेल, CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH CH3, करेक्ट. मग आता आपल्याला शोधायचं आहे की दोघांमध्ये मेजर डिफरन्स काय झालेला आहे. आता डबली बॉन्डेड कार्बन ॲटम जो आहे तर त्याला सोडून द्या. डबली बॉन्डेड कार्बन जर सोडला तर यामध्ये फक्त एकच अल्किल ग्रुप अटॅच आहे, करेक्ट. आणि इथे जर डबली बॉन्डेड कार्बन ॲटम जर सोडले आपण, इकडे एक आणि इकडे एक, असे किती अल्किल ग्रुप प्रेझेंट आहेत, 2 अल्किल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि रूल्स काय कर सांगतो की तुम्ही असा प्रोडक्ट प्रेफर करा की ज्याच्यामध्ये ग्रेटर नंबरमध्ये काय प्रेझेंट असतील, अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील. आणि दॅट्स वाय हा प्रिफर्ड प्रोडक्ट किती पर्सेंट आहे, 81%. आणि जेव्हा की हा किती पर्सेंट आहे, 19% आहे. आणि म्हणून या रिॲक्शनमध्ये पेन टू इन हा काय असणार आहे, प्रिफेअर प्रोडक्ट असणार. पेन टू वन इन असणार आहे का, नाही, अकॉर्डिंग टू सेटेप्स रूल्स. ओके. त्यानंतर इलिमिनेशन व्हर्सेस सबस्टिट्यूशन. A chemical reaction is the result of a competition. It is a race that is won by the fastest runner. आता केमिकल रिॲक्शनला जर आपल्याला सिम्पली डिफाईन करायचं असेल तर जेव्हा एकापेक्षा जास्त रिॲक्टंट त्या ठिकाणी असतात तर ते काय आहे, कशाचा रिझल्ट आहे, कॉम्पिटिशनचा रिझल्ट आहे. आणि जिंकतो तो जो काय आहे, फास्टेस्ट रनर आहे. A collection of molecules tend to do by and large what is easiest for them. आता मॉलिक्युलचं जे कलेक्शन आहे त्यांची एक वृत्ती असते की डू बाय अँड लार्ज व्हॉट इज द इझिएस्ट, म्हणजे जे सर्वात सोपं आहे ते मार्ग ते काय करतात त्या ठिकाणी फॉलो करतात. An alkyl halide with beta hydrogen atoms when reacted with a base of or a nucleophile has two competing roots, substitution SN1 and SN2 and elimination. आता पहा, अल्किल हॅलाइड जे आहेत ज्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, बीटा हायड्रोजन प्रेझेंट आहे, असे अल्किल हॅलाइड्स यांची रिॲक्शन जेव्हा एखाद्या बेससोबत किंवा एखाद्या न्यूक्लिओफाईलसोबत होते ना, तेव्हा ते 2 रूट्स कॉम्पिटिशनमध्ये फॉलो करतात. एक आहे सबस्टिट्यूशन आणि दुसरा आहे इलिमिनेशन. सबस्टिट्यूशनमध्ये 2 टाईप, SN1 आणि SN2. Which route will be taken up depends upon the nature of alkyl halide strength and size of a base, nucleophile and reaction conditions. मग आता सबस्टिट्यूशन फॉलो करायचं का इलिमिनेशन फॉलो करायचं अल्किल हॅलाइड्सनं, है ना, ज्याच्याकडे बीटा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहे. तर हे 3 गोष्टीवर डिपेंड आहे. पहिला आहे नेचर ऑफ अल्किल हॅलाइड्स, म्हणजे अल्किल हॅलाइडचं स्वरूप कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे त्यात फ्लोरिन आहे, क्लोरिन आहे, ब्रोमिन आहे का आयोडीन आहे. त्यानंतर स्ट्रेंथ अँड साईज ऑफ द बेस ऑर न्यूक्लिओफाईल, त्यानंतर जो बेस किंवा न्यूक्लिओफाईल अटॅक करणार अल्किल हॅलाइडवर तर त्याची स्ट्रेंथ किती आहे, त्याची साईज कशी आहे. आणि तिसरा आहे रिॲक्शन कंडिशन, म्हणजे कॅटलिस्ट वगैरे कसे आहेत. Thus a bulkier nucleophile will
prefer to act as a base and abstract a proton rather than approach a tetravalent carbon atom, steric reasons, and vice versa. आता लक्षात घ्या, इथं सांगितलेलं आहे की जे बल्कियर न्यूक्लिओफाईल्स आहेत, जसं की आत्ताच्या रिॲक्शनमध्ये पाहिलं आपण, तर बल्कियर न्यूक्लिओफाईल काय करतात, स्वतः बेस म्हणून कार्य करतात. स्वतः काय म्हणून काम करतात, ते बेस म्हणून कार्य करतात. आणि ते काय करतात, या ठिकाणी अबस्ट्रॅक्ट्स प्रोटॉन जे आहेत त्याचा स्वीकार करून ते प्रोडक्ट तयार करतील. रॅदर दॅन अप्रोचेस अ टेट्राव्हॅलेंट कार्बन ॲटम, आणि टेट्राव्हॅलेंट कार्बनच्या जवळ जात नाही. हे वैशिष्ट्य कोणाचं आहे, बल्कियर न्यूक्लिओफाईलचं आहे. आणि याचं रिझन जर पाहिलं तर स्टेरिक रिझन. आणि इथं जे व्हाईस वर्ष शब्द दिलेला आहे त्याचा अर्थ काय, की जे स्मॉलर न्यूक्लिओफाईल्स आहेत तर हे काय करतात, कार्बनचं जे टेट्राव्हॅलेंट कार्बन ॲटम आहे त्याच्यावर अटॅक करतात आणि त्याच्यावर जवळ जाणं पसंत करतात. सो या इफेक्टला काय म्हणायचं, स्टेरिक रिझन्स म्हणायचं. ओके, सो स्टेरिक रिझन काय आहे, स्टेरिक रिझन आहे की न्यूक्लिओफाईल जेव्हाही बल्कियर असेल, ओके, मोठ्या साईजचा असेल, तर हा काय प्रिफेअर करतो, सो बेस म्हणून कार्य करतो, प्रोटॉनचा स्वीकार करणार आणि त्या ठिकाणी जे कार्बनचं स्केलेटन आहे त्यापासून तो दूर राहणार. मात्र स्मॉलर न्यूक्लिओफाईलचं एक वैशिष्ट्य असतं की ते प्रिफेअर करतात अप्रोच अँड अटॅक टेट्राव्हॅलेंट कार्बन ॲटम. टेट्राव्हॅलेंट कार्बन ॲटमच्या जवळ पण जायचं आणि त्याच्यावर अटॅक पण करायचं, हे स्मॉलर न्यूक्लिओफाईलचं वैशिष्ट्य आहे. Similarly, a primary alkyl halide will prefer a SN2 reaction, a secondary halide SN2, or elimination depending upon the strength of base nucleophile, and a tertiary halide SN1, or elimination depending upon the stability of a carbocation or the more substituted alkene. पहा, आता इथं प्रत्येकाच्या पॉसिबिलिटी दिल्या आहेत. पहा की कोणती रिॲक्शन फॉलो करणार. तर लक्षात ठेवा, प्रायमरी अल्किल हॅलाइड हे 100% काय प्रिफेअर करतात, SN2 मेकॅनिझम, बरोबर. कारण तिथं पाहिलं होतं आपण 30 आलं होतं आपलं, बरोबर ना, प्रायमरीचं. SN2 प्रायमरी असतील तर सेकंडरीवारी अल्किल हॅलाइड्स आहेत त्यांच्यामध्ये 2 शक्यता आहेत. ते SN2 म्हणजे सबस्टिट्यूशन रिॲक्शन फॉलो करतील किंवा इलिमिनेशन फॉलो करतील. हे कशावर डिपेंड आहे, स्ट्रेंथ ऑफ द बेस ऑर न्यूक्लिओफाईल किंवा जो बेस आहे याची स्ट्रेंथ किती आहे तर त्याच्यावर डिपेंड आहे. जसं की आत्ताच आपण पाहिलं बल्की न्यूक्लिओफाईल्स आणि स्मॉलर न्यूक्लिओफाईल्स यांचं स्टेरिक रिझन पाहिलं आपण, बरोबर आहे का. तर ते फॉलो करू शकताल ते. म्हणून सेकंडरी हॅलाइडमध्ये 2 चान्सेस आहेत, SN2 किंवा इलिमिनेशन. जर स्मॉलर न्यूक्लिओफाईल असेल SN2मध्ये, स्मॉलर न्यूक्लिओफाईल जर अटॅक करत असतील तर कोणतं मेकॅनिझम फॉलो होईल, SN2. आणि जर बल्कियर न्यूक्लिओफाईल असेल तर कोणतं मेकॅनिझम फॉलो होईल, इलिमिनेशन, बरोबर. आणि टर्शरी हॅलाइडमध्ये सुद्धा काय सांगितलं की इथं सुद्धा SN1 किंवा इलिमिनेशन असे 2 पॉसिबल आहे. आता SN1 पाहिलं होतं आपण, हे टर्शरीला सर्वात जास्त फेवर करतात. पण त्याच्यातसुद्धा काय इथं पुढं सांगितलं की आता SN1 करतील का इलिमिनेशन करतील, हे कशावर डिपेंड आहे, स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकेशन ऑर मोर सबस्टिट्यूट अल्किन. आता जर कार्बोकेशनची स्टॅबिलिटी असेल तर काय फॉलो करतील ते, SN1. कारण कार्बोकेशनचं फॉर्मेशन कशामध्ये होतं, SN1 मेकॅनिझममध्ये पाहिलं आपण, ते रिव्हर्सिबल स्टेप नाही का, की त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं ती फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स आहे, रिव्हर्सिबल आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय होतं की जी बॉन्ड ब्रेकिंग आहे ती अगोदर होते आणि ती स्लोएस्ट स्टेप असते, बरोबर. दॅट्स वाय लक्षात ठेवायचं, टर्शरी हॅलाइड SN1 फॉलो केव्हा करतो, जर त्याच्यामध्ये कार्बोकेशनमध्ये स्टॅबिलिटी प्रेझेंट असेल तरच टर्शरी हॅलाइड SN1 मेकॅनिझम फॉलो करेल. जर त्या ठिकाणी मोर सबस्टिट्यूट अल्किन जर प्रेझेंट असेल, आत्ता आपण जे पाहिलं होतं सबस्टिट्यूट अल्किन, तर अशा वेळेस ती कोणती रिॲक्शन फॉलो करतील, या ठिकाणी बीटा इलिमिनेशन. इथं इलिमिनेशन म्हणजे कोणतं इलिमिनेशन असणार, बीटा इलिमिनेशन असणार. सो इथं तुम्हाला आकृत्या पण दाखवलेल्या आहेत, पहा की इलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन. सो इलिमिनेशनमध्ये काय दाखवलेलं तुम्हाला, पहा दोन्ही रिॲक्शनमध्ये तुम्हाला आयसोप्रोपिल ब्रोमाइड दाखवलं आहे, मान्य आहे का. CH3 CHBr CH3, इकडे पण CH3 CH3Br, बरोबर. आयसोप्रोपिल कोण या ठिकाणी, ब्रोमिड, म्हणजे 2 ब्रोमोप्रोपेन जे आहे. आता इथं काय झालं बरं
की जो न्यूक्लिओफाईल आहे तो कसा आहे, टर्शरी आहे, बरोबर आहे का. आणि बल्की असल्यामुळं या ठिकाणी तो काय करायला, या ठिकाणी इलिमिनेशन रिॲक्शन फॉलो करायला, बरोबर. आणि जेव्हा की इथं CH3CH2O हा जो आहे तर हा ॲक्च्युअल काय करला, कार्बनच्या स्केलेटनला अटॅच करणार, म्हणून तो काय फेवर करणार या ठिकाणी, सबस्टिट्यूशन करणार. म्हणजे हा स्टेरिक इफेक्ट तुम्हाला इथंच लक्षात येईल की बल्की न्यूक्लिओफाईल जे आहेत तर ते बेस म्हणून कार्य करतात, ते हायड्रोजनचा स्वीकार करतील आणि दॅट्स वाय इथं ते प्रोटॉनला ॲब्स्ट्रॅक्ट करून इलिमिनेशन फॉलो करतील. इथं काय झालेलं आहे, स्मॉलर न्यूक्लिओफाईल आहे, दॅट्स वाय त्यांनी काय करणार या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिॲक्शन फॉलो करणार. त्यानंतर आहे रिॲक्शन विथ मेटल्स. Reaction with metals. Most organic chlorides, bromides, and iodides react with certain metals to give compounds containing carbon metal bonds. Such compounds are known as organometallic compounds and आता ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड्स काय आहेत, शब्दात इथं पहा. ऑर्गॅनो म्हणजे काय, ऑर्गॅनिक म्हणजे कोण, कार्बन, बरोबर आहे का. आणि कार्बनसोबत कोण पाहिजे आपल्याला, मेटल्स पाहिजे. सो पहा, मोस्ट ऑर्गॅनिक क्लोराइड्स जे आहेत किंवा ऑर्गॅनिक क्लोराइड्स, ऑर्गॅनिक ब्रोमाइड्स, ऑर्गॅनिक आयोडाइड्स, त्यांचं वैशिष्ट्य आहे की यांची मेटलसोबत रिॲक्शन झाली की असे मेटल तयार होतात की ज्यामध्ये कार्बन आणि मेटल दोन्ही प्रेझेंट असतील, आणि म्हणून अशा प्रकारच्या कंपाऊंड्सला आपण काय म्हणायचं, ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड. an important class of organometallic compounds discovered by Victor Grignard in 1900 is alkyl magnesium halide RMgX referred as Grignard reagents. Grignard reagents. These reagents are obtained by the reaction haloalkanes with magnesium metal in triether. आता एक लक्षात घ्या, आपण एक रिएजंट्स भविष्यामध्ये बऱ्याच रिॲक्शनमध्ये वापरणार आहे. पहा, तुम्हाला माहिती आहे का, ग्रिग्नार्ड्स रिएजंट जर वापरला तर रिॲक्शनचा जो फॉर्म्युला आहे तो फिक्स असणार आहे. परंतु आता हे ग्रिग्नार्ड्स रिएजंट म्हणजे एक प्रकारचं कॅटलिस्ट धरू शकतो मी याला, ठीक आहे. मग हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. आणि तुम्हाला म्हणतो मी या पुस्तकामध्ये त्याच्या बऱ्याचशा रिॲक्शन आहेत. इवन मी असं म्हणतो की प्रत्येक चॅप्टरमध्ये एक तरी रिॲक्शन आपल्याला ग्रिग्नार्ड्स रिएजंट्स होणार आहे. सो ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड संदर्भात डिस्कवरी करणारे जे विक्टर ग्रिग्नार्ड्स आहेत तर यांनी 1900मध्ये एक कंपाऊंड तयार केला ज्याचं नाव आहे अल्किल मॅग्नेशियम हलाइड, RMgX. R स्टँड फॉर अल्किल, Mg मॅग्नेशियम, X फॉर हलाइड. तर हा आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. आता हे जे रिएजंट्स आहेत मग हे ऑप्टेन कसं केलं त्यांनी, तर हे करत असताना त्यांनी हॅलो अल्किनची रिॲक्शन कोणासोबत केली, मॅग्नेशियम मेटलसोबत केली, आणि कॅटलिस्ट काय होता, ड्राय इथर. मग आता काय झालं पहा, इथं तुम्हाला रिॲक्शनमध्ये दाखवलं आहे. पहा, एक हॅलो अल्किन दाखवलं आहे, कोणता आहे तो, इथिल ब्रोमाइड आहे, 1 ब्रोमो इथेन. याची रिॲक्शन मॅग्नेशियम मेटल्ससोबत करायची ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये. तर होतं काय, तर पहा तुमच्या लक्षात आलं असेल की CH3CH2 ॲज इट इज राहिलं, फक्त ब्रोमिन आणि CH2 या दोघांच्यामध्ये कोण येऊन बसला, Mg येऊन बसला. सो CH3CH2 MgBr असं फॉर्म्युला तयार झाला. तर हा आहे ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ओके. सो ग्रिग्नार्ड्स रिएजंट जे आहे तर त्याचा फॉर्म्युला आपण काय लक्षात ठेवायचा, जनरल फॉर्म्युला RMgX. काय आहे फॉर्म्युला, RMgX. आणि एक्झाम्पल जर लक्षात ठेवायचं असेल तर हे आहे पहा, इथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड, CH3CH2 MgBr. In the Grignard reagent, the carbon-magnesium bond is covalent but highly polar, with carbon pulling electrons from electropositive magnesium. The magnesium halogen bond is essentially ionic. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंट आपल्याला थोडंसं डीपमध्ये समजून घ्यायचं आहे. आणि डीपमध्ये समजून घेत असताना एक लक्षात घ्यायचं की यामध्ये कोव्हॅलेंट आणि आयोनिक हे दोन्ही बॉन्ड प्रेझेंट आहे. पैकी कार्बन आणि मॅग्नेशियम, बरोबर. कार्बन म्हणजेच काय, कार्बनची लॉंगेस्ट चेन R, आणि Mg
यामध्ये डेल्टा मायनस डेल्टा प्लस यामध्ये जो बॉन्ड असणार हा बॉन्ड कोणता आहे, कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि तो हायली पोलार आहे. आणि हायली पोलार असल्यामुळं काय होतं, विथ कार्बन पुलिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम इलेक्ट्रोपॉझिटिव्ह मॅग्नेशियम. कारण मॅग्नेशियम हा कसा आहे, मेटल आहे, तो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतो. तर या इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कंटेंटकडून इलेक्ट्रॉन पूल करण्याचं काम इकडचा कार्बन करणार. त्यानंतर हा जो मॅग्नेशियम आहे तर या मॅग्नेशियमचं जे हॅलोजनसोबतचे जे बॉन्ड आहे ते कोणता बॉन्ड आहे, आयोनिक बॉन्ड आहे. आणि आयोनिक बॉन्ड असताना सुद्धा इथे जो चार्ज आहे मॅग्नेशियमवर डेल्टा प्लस आणि हॅलोजनवर काय असणार, डेल्टा मायनस असणार. अशा पद्धतीचं नेचर हे आहे. सो सिम्पली लक्षात घ्या, कार्बन मॅग्नेशियम जर पाहिलं आपण तर कोव्हॅलेंट प्लस हायली पोलार आणि मॅग्नेशियम हॅलोजन इसेन्शियली आयोनिक. Grignard reagents are highly reactive and react with any source of a proton to give hydrocarbons. आता ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं वैशिष्ट्य आहे की हायली रिॲक्टिव्ह आहेत आणि रिॲक्ट विथ एनी सोर्स ऑफ प्रोटॉन, म्हणजे प्रोटॉन देणारा कोणी जरी असेल, कोणताही सोर्स असेल तर त्यासोबत त्यांची रिॲक्शन फास्ट होते आणि फायनली हे काय तयार करतात, हायड्रोकार्बन तयार करतात. Even water alcohols amines are sufficiently acidic to convert them to corresponding hydrocarbons. तर पण पुढे सांगितलेलं आहे, आता आपण पाहिलं की ग्रिग्नार्ड्स रिएजंट हे हायली रिॲक्टिव्ह आहे, प्रोटॉनच्या कोणत्याही सोर्ससोबत रिॲक्ट होतात, त्यानंतर हायड्रोकार्बनचं फॉर्मेशन करतात. मग हा प्रोटॉनचा सोर्स वॉटर असेल, अल्कोहोल असेल किंवा अमाइन असेल, बरोबर. हे सर्वच्या सर्व सफिशियंटली ॲसिडिक आहे आणि दॅट्स वाय ॲसिडिक आहे म्हणजे त्यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, प्रोटॉन प्रेझेंट आहे आणि दॅट्स वाय ते त्या ठिकाणी फर्दर काय तयार करतील, हायड्रोकार्बन्स फॉर्मेशन करतील. जसं की आता इथे एक रिॲक्शन दिलेली पहा तुम्हाला, हे ना. आता या रिॲक्शनचं आपण समजून घेऊ की यामध्ये काय होतं की RMgX बरोबर आणि प्लस कोणासोबत रिॲक्शन व्हायली, वॉटरसोबत रिॲक्शन व्हायली. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे वॉटर आहे तर याचं आपण वाटल्यास H आणि OH असं रूपांतर करू. तर आपल्याला काय करायचं आहे की हायड्रोकार्बनचं फॉर्मेशन तयार करत असताना हा जो अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड आहे तर यामधल्या Rची रिॲक्शन कोणासोबत करायची, H सोबत करायची. सो इथं काय तयार होणार, RH, दॅट इज अवर अल्केन, ज्याला आपण हायड्रोकार्बन्स म्हणलो. आणि फर्दर हा जो मॅग्नेशियम आहे याची व्हॅलेन्सी किती आहे बरं, 2 आहेत. मग 2 असल्यामुळं इथं या ठिकाणी काय करतो तो की एका साईडला त्याच्या OH अटॅच होतो आणि एका साईडला X अटॅच होतो. म्हणून तुम्ही बेटर राहील की अशा पद्धतीपेक्षा तुम्ही असं जर लक्षात ठेवलं तुमच्या सहज लक्षात राहील, बरोबर. सो मॅग्नेशियमला एक OH आणि एक हॅलोजन असं अटॅच असणार आणि तयार होताना या ठिकाणी अल्केन तयार होणार. तर हे ग्रिग्नार्ड्स रिएजंटचं वैशिष्ट्य आहे. It is therefore necessary to avoid even traces of moisture from a Grignard reagent. That is why reaction is carried out in dry ether. On the other hand, this could be considered as one of the methods for converting halides to hydrocarbons. पण आता वरच्या रिॲक्शनमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा प्रोटॉन डोनर जर असेल, वॉटर, अल्कोहोल, अमाइनसारखा, तर डेफिनेटली काय होणार की अल्किल मॅग्नेशियम हॅलाइड याची स्प्लिटिंग होऊन त्या ठिकाणी हायड्रोकार्बन तयार होणार आणि MgOH तयार होईल. मग हे यामध्ये लक्षात ठेवायचं की ग्रिग्नार्ड्स रिएजंट जे आहेत ना, इथं एक शब्द वापरला, इट इज देअर फॉर नेसेसरी टू अवॉइड इवन ट्रेसेस ऑफ मॉइश्चर फ्रॉम ग्रिग्नार्ड्स रिएजंट. म्हणजे ग्रिग्नार्ड्स रिएजंटमध्ये मॉइश्चर थोड्यासुद्धा प्रमाणात जर असेल, मॉइश्चर आहे म्हणजे H2 आहे म्हणजे वरची रिॲक्शन घडून आली, करेक्ट. त्यामुळे तिथं मॉइश्चर जमत नाही आणि म्हणून आपण जेव्हा रिॲक्शन पाहिली होती इथं तयार करताना तिथं काय वापरलं होतं आपण, ड्राय इथर. कारण या रिॲक्शनमध्ये जर आजूबाजूला जर पाण्याची वाफ प्रेझेंट आहे तर हा ग्रिग्नार्ड्स रिएजंट तयार झाला असता का, तयारच नसता झाला. इथं हायड्रोकार्बन आणि MgOH तयार झाला असता. म्हणून ही रिॲक्शन आपण कोणत्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये केली, ड्राय इथर. ड्राय इथरचं काम काय असेल की मॉइश्चर जे प्रेझेंट असेल तर त्या मॉइश्चरला काय करणार, तो इलिमिनेट करणार आणि ही रिॲक्शन तिथं घडून येणार नाही, करेक्ट. त्यामुळं ही रिॲक्शन जी आहे ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये घडून आणले जाते. आणि
दुसरं एक सांगितलं या ठिकाणी, ऑन द अदर हँड दिस कुड बी कन्सिडर ॲज वन ऑफ द मेथड फॉर कन्वर्टिंग हॅलाइड्स टू हायड्रोकार्बन. म्हणजे जे अल्किल हॅलाइड्स आहे त्यांचं रूपांतर जर हायड्रोकार्बनमध्ये करायचं असेल तर डेफिनेटली या ठिकाणी तुम्ही कशाचा वापर करू शकता, ग्रिग्नर्ड्स रिएजंटचा वापर करू शकता. त्यानंतर आहे वुड्स रिॲक्शन. Alkyl halides react with sodium in dry ether to give hydrocarbons containing double the number of carbon atoms present in the halide. दिस रिॲक्शन. This reaction is known as Wurtz reaction. आता वुड्स रिॲक्शनचं आपल्याला ट्रेंड माहिती सर्वांना, बरोबर आहे का? कारण ते आपल्याला कशामध्ये झालेली आहे, हायड्रोकार्बनमध्ये झालेली आहे. तर त्या ठिकाणी आपण पाहिलं होतं की आपल्याला काय करायचं आहे की 2 अल्किल हॅलाइड्स घ्यायचे असतात, 2 सोडियम घ्यायचे असतात, बरोबर. आणि यामध्ये काय होतं की अल्किलची रिॲक्शन अल्किलसोबत होते आणि 2 सोडियमसोबत 2 ब्रोमीन काय तयार करतात, सोडियम हॅलाइडचं फॉर्मेशन करतात. जसं की मी तुम्हाला एक रिॲक्शन आठवून देतो, रिॲक्शन आठवली म्हणजे तुम्हाला सहज लक्षात येईल. तर त्यावेळेस आपण रिॲक्शन पाहिली होती पहा, CH3Br, बरोबर. आणि त्या ठिकाणी आपण असं लिहिलं होतं बघा, 2Na लिहिलं होतं आणि त्यानंतर इथे BrCH3, करेक्ट, असं लिहिलं होतं. आणि या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून CH3ची रिॲक्शन करून CH3ला बॉन्ड कोणासोबत तयार करायचा, CH3 सोबत करायचं आहे. आणि त्यावेळेस आपण त्या ठिकाणी लिहिलं होतं की ही जी रिॲक्शन आहे तर ही रिॲक्शन कशाच्या प्रेझेन्समध्ये होते, ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये होते. आणि ड्राय इथरच्या प्रेझेन्समध्ये CH3ला अटॅच झाला आणि 2Na आणि 2Br यांनी काय तयार केलं, 2 सोडियम ब्रोमाइड तयार केलं होतं. आणि त्यावेळेस आपण वुड्स रिॲक्शन हा शब्द इथं वापरला होता. त्यानंतर आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. हां, मेन हेडिंग राहिली रिॲक्शन ऑफ हॅलो ॲरिन्स, है ना. आतापर्यंत आपण हॅलो अल्किनचे रिॲक्शन पाहिल्या, आता आपण हॅलो ॲरिनचे रिॲक्शन बघणार आहोत. नेक्स्ट आहे रिॲक्शन ऑफ हॅलो ॲरिन्स. पहिला आहे न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. Aryl halides are extremely less reactive towards nucleophilic substitution reactions due to following reasons. आता एक गोष्ट इथं समजून घ्यायचं आहे की जे अरिल हॅलाइड्स आहे, ज्यांना आपण बेन्झिल हॅलाइड्स म्हणतो, तर यांचं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे आहे तर त्या संदर्भात अतिशय लेस रिॲक्टिव्ह आहेत त्या, ओके, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन संदर्भात. आणि त्याचं पहिलं कारण आहे रेझोनन्स इफेक्ट, दुसरं कारण आहे डिफरन्स इन हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन ॲटम इन CX बॉन्ड, तिसरं कारण आहे इनस्टेबिलिटी ऑफ फिनेल कॅटायन आणि चौथं कारण आहे पॉसिबल रिपल्शन. तर एक एक कारण आपण समजून घेऊ. First, resonance effect. In haloarenes, the electron pairs of halogen atoms are in conjugation with the pi electrons of the ring, and the following resonating structures are possible. आता अरिल हॅलाइड जे आहेत तर लेस रिॲक्टिव्ह आहेत न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन संदर्भात. त्याचं फक्त पहिलं कारण जर पाहिलं आपण रेझोनन्स इफेक्ट. आता हॅलो अरिन्स जसं की इथं क्लोरोबेन्झिन आपल्याला दाखवलेलं आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल, आता इलेक्ट्रॉन पेअर्स जे आहेत हॅलोजन ॲटमवरच्या तर हे काय असतात, कॉन्ज्युगेशन विथ द पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिंग. म्हणजे रिंगमध्ये तुम्हाला माहिती आहे डिलोकलाइज काय प्रेझेंट असतात, पाय इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, त्यांच्यासोबत त्यांचं कॉन्ज्युगेशन होतं. म्हणजे याचा अर्थ काय झालं की इथं पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर्स संदर्भात आपण बोलू. आता एवढे सारे काय आहे त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. पहा आता जेव्हा क्लोरिनवर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज असतो तर तेव्हा निगेटिव्ह चार्ज ऑर्थो पॅरा ऑर्थो, है ना. तर असे पॉसिबल हे त्याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. Carbon-chlorine bond acquires a partial double bond character due to resonance. आणि रेझोनन्समध्ये तुम्ही बघू शकता तिन्ही ठिकाणी कार्बन क्लोरीन बॉन्ड जे आहेत त्यांनी काय ॲक्वायर केला, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर्स या ठिकाणी ॲक्वायर केला. आणि याच्या मागचं रिझन काय आहे, रेझोनन्स. As a result, the bond cleavage in a haloarene is difficult than haloalkane, and therefore they are less reactive towards nucleophilic substitution reaction. आणि पहा आता पार्शियल डबल बॉन्डमुळे काय झालं, आता इथं सहज आहे का की एखादा न्यूक्लिओफाईल येईल आणि क्लोरीनला रिप्लेस करायला स्वतः जागा घेईल, असं शक्य आहे का, नाही. सो पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टरमुळे काय होतं की हॅलो ॲरिन्समध्ये हा जो बॉन्ड आहे त्याचं क्लेवेज होणं हे डिफिकल्ट आहे. आणि म्हणून हॅलो अल्केनपेक्षा हॅलो अरिन्स हे काय करतात, लेस रिॲक्टिव्ह आहे. कोणत्या रिॲक्शनसाठी, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनसाठी. त्यानंतर दुसरं कारण आहे
डिफरन्स इन हायब्रिडायझेशन तुम्हाला माहिती आहे, तिकडे sp3 असतं, इकडे कोणतं असणार sp2. In haloalkane, the carbon atom attached to halogen is sp3 hybridized, while in case of haloarenes, the carbon atom attached to halogen is sp2 hybridized. आता तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला काय म्हणलो होतो की पी कॅरेक्टर्स जे आहेत हे ना, पी कॅरेक्टर्स sp3मध्ये किती आहे, फक्त 25% आहे, आणि पी कॅरेक्टर्स sp2मध्ये किती आहे, 33% आहे. सो होतं काय की पी कॅरेक्टर्स हा खूप मॅटर करतो पहा, म्हणजे सॉरी एस कॅरेक्टर हां. तर एस कॅरेक्टर जे आहे तर sp3मध्ये 25% आहे आणि sp2मध्ये 33% आहे. आता या कॅरेक्टरचा काय परिणाम आहे तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेलाच आहे. सध्या फक्त काय लक्षात ठेवायचं तुम्हाला की sp3 आणि sp2 यापैकी sp3 जे आहे तर या हायब्रिडायझेशन फरकमुळे सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला हॅलोॲरिन्स फेवर करत नाहीत. The sp2 hybridized carbon with a greater s character is more electronegative and can hold the electron pair of CX bond more tightly than sp3 hybridized carbon in haloalkane with less s character. आता काय झालं की जसं की आता आपण एक एक्झाम्पल घेऊ. तर इथं एक्झाम्पल घेत असताना आपण एक्झाम्पल घेऊ क्लोरोबेन्झिनचं. ओके, आता क्लोरोबेन्झिनमध्ये हा जो कार्बन आहे हा कार्बन कोणता आहे, sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे, बरोबर. आता याच्यामध्ये जे एस कॅरेक्टर आहे सांगितल्याप्रमाणे हे ऑलमोस्ट किती आहे, 33% एस कॅरेक्टर आहे, उरलेले कोणते कॅरेक्टर आहेत, पी कॅरेक्टर्स आहेत. आता हे यस कॅरेक्टर ज्याच्यामध्ये जितके जास्त तितका तो काय होतो या ठिकाणी, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, बरोबर आहे का. विथ अ ग्रेटर यस कॅरेक्टर इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग हा जो आहे हा कार्बन sp2 वाला हा झाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं काय होतं की हा जो CX बॉन्ड आहे म्हणजे कार्बन आणि क्लोरीनचा बॉन्ड इथं एक्झाम्पल म्हणून, किंवा इथं जो CX बॉन्ड आहे तर तो काय करतो, इथं शब्द वापरला पहा, मोर टाईटली, म्हणजे जास्त काय व्हायला या ठिकाणी, जास्त टाईटली त्यानं काय केलं, त्याला धरून ठेवलेलं आहे त्या इलेक्ट्रॉन पेअरला. मग इलेक्ट्रॉन पेअरला टाईटली धरून ठेवल्यामुळं काय होतं की त्या ठिकाणी ते बॉन्ड ब्रेक करणं हे इझी आहे का, नाही. जेव्हा की sp3 हायब्रिडाइजमध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी लेस यस कॅरेक्टर्स आहेत, कारण इथं जर आपण एस कॅरेक्टर जर पाहिले तर किती पर्सेंट आहेत, फक्त 25% आहे. म्हणून हा जो CX बॉन्ड आहे त्याला तो टाईटली होल्ड करतो का, नाही, कारण त्या ठिकाणी जी इलेक्ट्रॉन पेअर आहे CX बॉन्डची तर ती टाईटली हेल्ड होत नाही. आणि या रिझनमुळंच या ठिकाणी जर पाहिलं आपण तर हायब्रिडायझेशनमध्ये डिफरन्स आहे. आणि पुढे तुमच्या लक्षात येईल. हां, Thus carbon chlorine bond length is haloalkane in haloalkane is 177 picometer while in haloarene is 169 picometer. आता पहा इथं जर आपण CX बॉन्डची लेंथ पाहिली तर ही लेंथ किती आहे, तर ती लेंथ आहे 177 पिकोमीटर. आणि तुम्हाला माहिती आहे बॉन्ड जितका लॉंग तितका तो इझिली टू ब्रेक, बरोबर आहे ना. म्हणून काय होतं की हॅलो अल्केन्समध्ये हा बॉन्ड इझिली ब्रेक होऊ शकतो, परंतु हॅलो ॲरिन्समध्ये ही जी बॉन्ड लेंथ आहे ही बॉन्ड लेंथ किती आहे, 169 पिकोमीटर. आता जरी स्लाइटली फरक असेल मात्र त्याच्या तुलनेमध्ये हा काय झाला, बॉन्ड लेंथ कमी आहे. बॉन्ड लेंथ कमी याचा अर्थ मोर एनर्जी त्या ठिकाणी बॉन्ड खर्च करायला लागणार. दॅट्स वाय तो त्या ठिकाणी आपण स्ट्रॉंग बॉन्ड या ठिकाणी कन्सिडर करणार. Since it is difficult to break a shorter bond than a longer bond, therefore haloarenes are less reactive than haloalkanes towards nucleophilic substitution reaction. आणि याच रिझनमुळं काय होतं की जे मी तुम्हाला सांगितलं की बॉन्ड जितका शॉर्टर तितका तो ब्रेक करण्यासाठी डिफिकल्ट. मग शॉर्टर बॉन्ड कशामध्ये दिसून आला आपल्याला, हॅलो अरिन्समध्ये, बरोबर. दॅट्स वाय हॅलो अरिन्स हे कसे आहेत या ठिकाणी, लेस रिॲक्टिव्ह आहे. कोणत्या रिॲक्शन संदर्भात, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन संदर्भात, जेव्हा की हॅलो अल्केन्स हे जास्त फेवर करतात. त्यानंतर तिचे रिझन आहे फिनिल कॅटायन. Instability of phenyl cation. In case of haloarenes, the phenyl cation formed as a result of self-ionization will not be stabilized by resonance and therefore SN1 mechanism is ruled out. आता फिनिल कॅटायन जो आहे, फिनिल कॅटायन कशाला म्हणायचं हे एक समजून घेऊ आपण.
पहा आता बेंझिनची रिंग आपण इथं अभ्यासली होती, बरोबर आहे का. आता या बेंझिनच्या रिंगमध्ये आपण काय करायचं की त्याला आपण डिसोसिएट करू. पहा आता ही बेंझिनची रिंग आहे, बरोबर. याच्यावर आपण पॉझिटिव्ह चार्ज आणू, बरोबर आहे का. आणि किंवा बेटर राहील की आपण C6H5 घेऊ, ठीक आहे. C6H5 प्लस आणि Cl मायनस, ओके. अशा पद्धतीने घेऊ आपण. आता हा जो फिनिल कॅटायन दिसतो तुम्हाला, तर हा फिनिल कॅटायन मुळात कसा आहे, इनस्टेबल आहे. कारण हॅलोएरिन्सच्या केसमध्ये जर पाहिलं ना, तर फिनिल कॅटायनचं जे फॉर्मेशन व्हायलं हे कशामुळे व्हायलं, सेल्फ आयोनायझेशन विल नॉट बी स्टेबिलाइज बाय रेझोनन्स. आणि रेझोनन्समुळं हे जे कॅटायन इथं तयार झालेलं आहे ना, जरी त्या ठिकाणी सेल्फ आयोनायझेशन झालं असेल, सेल्फ आयोनायझेशन म्हणजे कॅटायन एक ॲनायन तयार होणे, तर सेल्फ आयोनायझेशनमुळे जरी तयार होत असेल, मात्र हा स्टेबलाइज आहे का, नाही. सो हा कसा आहे, इनस्टेबल आहे. आणि इनस्टेबलचं रिझन आपण वरती पाहिलं की वेगवेगळ्या प्रकारचे काय आहे, रेझोनन्स स्ट्रक्चर असतात. सो रेझोनन्स इफेक्टमुळे काय होतं की हा इनस्टेबल आहे. आणि इनस्टेबल जर असेल तर या ठिकाणी तर कोणतं मेकॅनिझम फॉलो करणार नाही, SN1 मेकॅनिझम या ठिकाणी काय करणार नाही, फॉलो करणार नाही, ओके. सो तिसरं आपण कारण पाहिलं की हॅलो अल्केन्स अर्थातच ॲरिल हॅलाइड्स है ना, तर हे कोणती रिॲक्शन, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन का फॉलो करत नाही. कारण फॉलो करताना हा स्टेबल राहणं आवश्यक ना. हा स्टेबल राहिला तर न्यूक्लियोफाईल त्याला अटॅच होईल. समजा OH अटॅच झाला तर फिनॉल तयार झाला असता. परंतु हा फिनिलिक कॅटायन जो आहे हा मुळात कसा आहे, रेझोनन्समुळे इनस्टेबल आहे, बरोबर. आणि त्या इनस्टेबिलिटीमुळं है ना, त्या ठिकाणी तो या ठिकाणी SN1 मेकॅनिझम काय करतो, रूल्ड आउट करतो. नेक्स्ट. Fourth, because of the possible repulsion, it is less likely for the electron-rich nucleophile to approach electron-rich arrays. आता एक लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनमध्ये काय असतं, रिपल्शन. आता आपल्या केसमध्ये काय व्हायला माहिती आहे का, की जो न्यूक्लियोफाईल आहे तर हा सुद्धा कसा आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे, कारण त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो. आणि त्यानंतर जे आपली ॲरिन्स आहेत हे सुद्धा काय असतात, इलेक्ट्रॉन रिच असतात. इलेक्ट्रॉनमध्ये काय आलं या ठिकाणी, पॉसिबल रिपल्शन. कारण लक्षात घ्या की आपण जी बेंझिनची रिंग आहे ना, तर ह्या बेंझिनच्या रिंगला एक लक्षात ठेवायचं की ती इलेक्ट्रॉन रिच असते. आणि न्यूक्लियोफाईल हे सुद्धा काय आहे, इलेक्ट्रॉन रिच आहे. सो इलेक्ट्रॉनचं या ठिकाणी काय तयार झालं, पॉसिबल रिपल्शन झालं. आणि दॅट्स वाय त्या ठिकाणी हे सुद्धा एक कारण आहे की न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनला हे काय करत नाही, फेवर करत नाही. सो ओव्हरऑल आपण 4 कारणं पाहिले. अरिल हॅलाइड्स हे लेस रिॲक्टिव्ह आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनला. पहिलं आपण पाहिलं रेझोनन्स इफेक्ट, पार्शियल डबल बॉन्ड कॅरेक्टर, एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही, बरोबर, पाय कॉन्ज्युगेशनमुळं. दुसरं आपण पाहिलं की बॉन्ड लेंथ ही 169 पिकोमीटर कमी आहे, स्ट्रॉंगर बॉन्ड आहे, sp2 हायब्रिडाइज आहे, मोर टाईटली या ठिकाणी ते त्याला धरून ठेवतात, त्यामुळे त्याला ब्रेक करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. तिसरं आपलं पाहिलं की फिनिल कॅटॅनन्स रेझोनन्समुळं तो स्वतः कसा आहे, इनस्टेबल आहे. या इनस्टेबिलिटीमुळे सुद्धा ते SN1 रूल आउट करतात आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन फॉलो करत नाही. आणि चौथं पाहिलं आपण, ॲरिन हा स्वतः इलेक्ट्रॉन रिच आहे आणि अटॅक करणारे न्यूक्लियोफाईलसुद्धा इलेक्ट्रॉन रिच आहे. त्यांच्यामध्ये असणारं पॉसिबल जे रिपल्शन आहे त्यामुळे सुद्धा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ते फॉलो करत नाही. पुढं आहे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रॉक्झिल ग्रुप. Chlorobenzene can be converted into phenol by heating in aqueous sodium hydroxide solution at the temperature of 623 Kelvin and a pressure of 300 atmosphere. आता असं जरी असेल, परंतु काही स्पेशल कंडिशनमध्ये काय होतात, हॅलो अल्किनच्या रिॲक्शन होतात. मग त्या कंडिशन कशा आहेत त्या आपण समजून घेऊ. त्यामध्ये पहिली कंडिशन आहे आपली क्लोरोबेंझिनची. आता क्लोरोबेंझिन पहा, आपल्याला काय करायचं आहे, क्लोरोबेंझिन कॅन बी कन्वर्टेड इंटू फिनॉल, म्हणजे आपल्याला Clला OHने रिप्लेस करायचं आहे. मग हे होण्यासाठी आपल्याला काय काय कॅटलिस्ट आहे, ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन आहे, 623 केल्विन टेम्परेचर आहे, प्रेशर किती आहे, 300 ॲटमॉस्फिअर, बरोबर. आणि इथं शब्द वापरलेला आहे ॲक्वियस. ॲक्वियस म्हणजे पाणी भरपूर आहे, म्हणून इथं कोणते आयन वापरले आपण, H+, बरोबर आहे का. तर या सर्व कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये क्लोरोबेंझिनपासून बेन्झिल अल्कोहोल म्हणजे काय तयार होतो, फिनॉल तयार होतो.
The presence of an electron withdrawing group minus NO2 at ortho and para positions increases the reactivity of halogens. आता जसं की आपण पाहिलेलं आहे वरच्या रिॲक्शनमध्ये की अंडर स्पेशल कंडिशन क्लोरोबेन्झिनपासून फिनॉल तयार झाला होता. आता दुसरं एक लक्षात ठेवायचं आहे की हॅलो ॲरिनची जी रिॲक्टिव्हिटी आहे तर ही इन्क्रीज कोणत्या कोणत्या पोझिशनला होते, ऑर्थो अँड पॅरा. कारण जे प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे NO2 तर ते ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला जर असेल तर अशा वेळेस हॅलो ॲरिनची रिॲक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. जसं की पहिल्या रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण तर काय आहे तो 4 नायट्रोक्लोरोबेन्झिन, करेक्ट. 1 2 3 4. तर 4 नायट्रोक्लोरोबेन्झिन याची रिॲक्शन आपण सोडियम हायड्रॉक्साईड त्यानंतर ॲक्वियस फॉर्म 443 केल्विन टेम्परेचरला जर केली तर इथं काय व्हायलं की बेन्झिनच्या रिंगमध्ये क्लोरीन पण प्रेझेंट आहे, पण या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच आहे ऑलरेडी, बरोबर. तो NO2 पॅरा पोझिशनला अटॅच आहे, बरोबर. दॅट्स वाय इथं काय होतं माहिती आहे का, NO2 जर असेल ना तिथं इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप जर प्रेझेंट असेल तर हॅलो ॲरिनची रिॲक्टिव्हिटी वाढवायला, हॅलो ॲरिनची काय करायला आपण आता पाहिलं ना की त्याची रिॲक्टिव्हिटी अरे हॅलाइडची खूप कमी आहे, बरोबर आहे का. मग आता कोणत्या कोणत्या कंडिशनमध्ये रिॲक्टिव्हिटी वाढू शकते. पहिली कंडिशन आपण वरती पाहिलं है ना की NaOH आहे, ॲक्वियस मिडियम आहे, 623 केल्विन, 300 ॲटमॉस्फिअर, बरोबर. एवढ्या सगळ्या कंडिशन आपण पाहिल्या की याच्यामध्ये त्याची रिॲक्टिव्हिटी वाढली. मग रिॲक्टिव्हिटी वाढण्याची आणखीन एक शक्यता कुठं आहे की बेन्झिनच्या रिंगमध्ये ऑर्थो किंवा पॅरा पोझिशनला कोणता ग्रुप प्रेझेंट असेल, नायट्रो ग्रुप जर प्रेझेंट असेल जो स्वतः इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे, मग काय होणार, येणारे न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रॉन काय व्हायले द्यायलेत ना, इलेक्ट्रॉनचं रिपल्शन कमी व्हायलं ना, कारण इलेक्ट्रॉनला ॲक्सेप्ट करणारा तिथं ग्रुप प्रेझेंट आहे. येते लक्षात. आपण इनस्टॅबिलिटीमध्ये एक रिझन काय पाहिलं की इलेक्ट्रॉन रिपल्शन हे चौथं रिझन पाहिलं आपण. मग आता इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप NO2 प्रेझेंट आहे म्हणजे काय, कारण तो न्यूक्लिओफाईलकडून जर इलेक्ट्रॉन येत असतील तर त्याला तो ॲक्सेप्ट करण्यासाठी तिथं आता मेंबर अवेलेबल आहे. म्हणून त्या ठिकाणी हॅलो ॲरिनची रिॲक्टिव्हिटी कोणत्या ग्रुपमध्ये वाढू शकते, NO2मुळे वाढू शकते. पण तो NO2 कोणत्या कोणत्या पोझिशनला प्रेझेंट पाहिजे, ऑर्थो अँड पॅरा पोझिशनला. आता आपण इथं पॅरा पोझिशनला घेतला 4 नायट्रोक्लोरोबेन्झिन तर त्याची रिॲक्शन आपण NaOH 443 केल्विन H+च्या प्रेझेन्समध्ये केली तर काय तयार झालं बरं, NO2ला NO2च राहिला, फक्त क्लोरीनला OHनं काय केलं, रिप्लेस केलं. दॅट्स वाय 4 नायट्रोफेनॉल हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार झाला. सेकंड रिॲक्शनमध्ये जर पाहिलं आपण इथं 2 नंबर आणि 4 नंबरला प्रेझेंट आहे NO2 ग्रुप, बरोबर आहे का. सो 2,4 डायनायट्रोक्लोरोबेन्झिन याची रिॲक्शन आपण NaOH. आता पहा तुमच्या लक्षात आलं का, जेव्हा एक नायट्रो ग्रुप होता तेव्हा टेम्परेचर किती लागलं 443. जेव्हा 2 नायट्रो ग्रुप प्रेझेंट आहे तेव्हा टेम्परेचर काय झालं, कमी लागलं ना रिॲक्टिव्ह होण्यासाठी. सो इथं तुमच्या लक्षात येईल की रिॲक्टिव्हिटी जसे NO2 ग्रुप वाढायले तशी कमी टेम्परेचरला रिॲक्शन घडून येईल. सो तयार होणारा प्रोडक्ट कोणता आहे, 2,4 डायनायट्रोफेनॉल. त्यानंतर 3 जर असतील तर फक्त इथं वारम म्हणजे फक्त उष्णता दिली, बरोबर आहे का. नाही तर बेससुद्धा वापरायची गरज पडली का नाही, वॉटरच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्शन झाली. आणि सो इथं काय घेणार आपण 2,4,6 ट्रायनायट्रोक्लोरोबेन्झिन. तर याला नुसतं वार्म जरी केलं वॉटरच्या प्रेझेन्समध्ये तर डेफिनेटली क्लोरीनला OH रिप्लेस करणार आणि तयार होणारा प्रोडक्ट काय असेल 2,4,6 ट्रायनायट्रोफेनॉल, करेक्ट. असे प्रोडक्ट तयार झाले. The effect is pronounced when NO2 group is introduced at ortho and para positions. आता हा इफेक्ट आपल्याला केव्हा दिसून आला, जेव्हा NO2 ग्रुप हा कुठं इंट्रोड्यूस केला आपण, एकतर ऑर्थो ग्रुपला किंवा पॅरा पोझिशनला, ओके, किंवा दोन्ही पोझिशनला जर आपण तिथं प्लेस केला तर हा आपल्याला इफेक्ट दिसून आला. However, no effect on reactivity of haloarenes is observed by the presence of electron withdrawing group at meta position. Mechanism of the reaction is as depicted. आपण विचार कोणते घेतले, ऑर्थो आणि पॅरा घेतले. यांनी स्पष्ट सांगितले की मेटा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप असेल NO2 सारखा तर रिॲक्टिव्हिटीमध्ये कुठलाही फरक पडत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला,
की NO2 ग्रुप आपल्या कुठं पाहिजे, ऑर्थो आणि पॅरलच पाहिजे. NO2 म्हणा किंवा कोणताही इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप हा आपल्याला ऑर्थो आणि पॅरलच पाहिजे, तो मेटाला चालणार नाही. आता पॅरा आयसोमर संदर्भात आपण रिॲक्शन कशी होते ते आपण अभ्यासू या ठिकाणी. आता इथे काय होतं तर पहा, ही जी रिॲक्शन आहे तर पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला माहिती आहे इथं नायट्रो ग्रुप कुठं प्रेझेंट आहे, 4 नंबरला प्रेझेंट आहे. हा आहे 4 नायट्रो क्लोरो बेन्झीन. आता हा न्यूक्लिओफाईल या ठिकाणी अटॅक करायला तर सुरुवातीला काय असते माहिती आहे का, एक इंटरमिजिएट स्टेप असते पहा. तर या इंटरमिजिएट स्टेपमध्ये काय होतं की ती एक स्लो स्टेप आहे आणि या स्टेपमध्ये काय होतं की हा जो क्लोरीन आहे आणि OH आहे तर हे क्लोरीन आणि OH एकाच कार्बनला अटॅच पहा आहे का. आता हे एकाच कार्बनला अटॅच आहे आणि बेन्झीनमधला जर तुम्ही पाहिला तर डबल बॉन्ड या ठिकाणी ब्रेक झालेला आहे आणि जो निगेटिव्ह चार्ज आहे हा निगेटिव्ह चार्ज जर पाहिला आपण तर ऑर्थो पॅरा ऑर्थो या 3 पोझिशनला काय झालेलं आहे, मूव्ह झालेला आहे. करेक्ट. हां, मग अशा पद्धतीचे हे 3 स्ट्रक्चर या ठिकाणी तयार होतात. मग त्याच्यानंतर जर पाहिलं आपण या 3 रेझोनन्स नंतर जर पाहिलं आपण तर फर्दर काय होतं पहा की जे निगेटिव्ह चार्ज आहे तो बेन्झीन रिंगच्या आत गेला, त्याला क्लोरीन आणि OH अटॅच आहेत आणि या पोझिशनला NO2 ग्रुप या ठिकाणी ऑलरेडी प्रेझेंट आहे. म्हणजे या NO2 ग्रुपचं काम काय या ठिकाणी फक्त रिॲक्टिव्हिटी काय करणे, त्याची इन्क्रीज करणे. कारण तो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे ना, इलेक्ट्रॉनला काय करू शकतो, विड्रॉ करू शकतो. आणि त्यानंतर फर्दर फास्ट स्टेप होते आणि फर्दर फास्ट स्टेपमध्ये क्लोरीन जो आहे तो लिव्हिंग ग्रुप बनतो आणि बेन्झीनच्या रिंगला कोण अटॅच आहे, OH. आणि सो फायनली तयार झाला 4 नायट्रोफेनॉल. बरोबर. त्यानंतर ऑर्थो आयसोमर्समध्ये जर पाहिलं आपण तर ऑर्थो आयसोमर्समध्ये काय झालेलं आहे की आपण 2 नायट्रो क्लोरोबेन्झीनचं एक्झाम्पल घेऊ. बरोबर. आता 2 नायट्रो क्लोरोबेन्झीनमध्ये न्यूक्लिओफाईल जेव्हा अटॅक करतो तर इथं सुद्धा सुरुवातीला 3 स्टेप आहे. मग या 3 स्टेपमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या पुन्हा लक्षात आलं असेल की क्लोरीन आणि OH एकाच कार्बनला अटॅच होतात. बेन्झीन रिंगचा ट्रिपल बॉन्ड हा कशामध्ये झाला, एक डबल बॉन्ड या ठिकाणी काय होतो, कॅन्सल होतो. आणि जो या केसमध्ये जो निगेटिव्ह चार्ज आहे तो निगेटिव्ह चार्ज कुठे बरं, अगोदर ऑर्थो, त्यानंतर पॅरा आणि त्यानंतर ऑर्थो, असं 3 ठिकाणी फक्त काय करायला मूव्ह करायला. फर्दर रेझोनेटिंगमध्ये 3 बॉन्ड दाखवून आपल्याला दाखवायचं आहे की जो निगेटिव्ह चार्ज आहे तो बेन्झीन रिंगच्या आत आला, क्लोरीन आणि OH हे दोन्ही त्याला अटॅच आहे, मात्र NO2 अजूनही कोणत्या पोझिशनला आहे, ऑर्थो ग्रुपला आहे. बरोबर आहे का. मग फायनली फास्ट स्टेपमध्ये काय होणार की क्लोरीन हा लिव्हिंग ग्रुप बनणार, बेन्झीन रिंगला कोण अटॅच असणार, फक्त OH अटॅच असणार आणि OH आणि NO2 अटॅच आहे म्हणून हा प्रोडक्ट कोणता आहे, 2 नायट्रोफेनॉल. फर्दर मेटा आयसोमर्समध्ये रिॲक्शन्स जे आहेत त्या आपण समजून घेऊ. आता मेटा आयसोमर्समध्ये आपल्याला काय सांगितलं होतं बरं, तिथं काय सांगितलं होतं, एक पॉईंट होता की जी हॅलोअरिनची रिॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावर कुठलाही परिणाम होत नाही मेटा पोझिशनला जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप प्रेझेंट असेल. मग इथं तो प्रेझेंट आहे पहा 1 2 3 म्हणजे काय याचं नाव असेल, 3 नायट्रो क्लोरोबेन्झीन. करेक्ट. आता याची रिॲक्शन न्यूक्लिओफाईलसोबत होईल. स्लो स्टेपमध्ये काय व्हायलं की OH आणि Cl हे दोन्ही अटॅच आहेत. आता यामध्ये सुद्धा काय व्हायलं की जे निगेटिव्ह चार्ज आहे हा ऑर्थो, त्यानंतर पॅरा, त्यानंतर ऑर्थो या 3च पोझिशनला मूव्ह झाला. ओके. फर्दर जर पाहिलं आपण तर बेन्झीनची रिंग जी आहे तर Cl आणि OH हे जे पार्शियली अटॅच होते त्यामधला फास्ट स्टेपमधला लिव्हिंग ग्रुप क्लोरीन बनला. बेन्झीनच्या रिंगला कोण अटॅच आहे, OH आणि NO2. आता इथं तयार झाला जो प्रोडक्ट आहे हा काय आहे, 3 नायट्रोफेनॉल आहे. परंतु लक्षात ठेवायचं की यामध्ये NO2चा काही जास्त रोल आहे का, नाही. मेटा पोझिशनला त्याचा म्हणजे रिॲक्शन घडली परंतु रिॲक्टिव्हिटीवर नायट्रो ग्रुपमुळे काही फरक पडला का, नाही. हा फरक कोणत्या पोझिशनला पडेल, फक्त ऑर्थो पॅरन ऑर्थो. म्हणून लक्षात घ्या मेटामध्ये सुद्धा ही जी मुवमेंट होती ती कुठं होती, जरी फायनलमध्ये तुम्हाला मेटा पोझिशनला प्रोडक्ट दाखवायला, परंतु इथं जर पाहिलं तर पहा ना तुम्ही, लक्षात आलं तुम्हाला, पहा काय आहे, ऑर्थो पॅरा ऑर्थो. बरोबर आहे का. 3च पोझिशनला काय झालं, निगेटिव्ह चार्ज मूव्ह झालेला आहे, नंतर रिंगच्या आतमध्ये आला. याचा अर्थ काय झाला की NO2 मुळं या ठिकाणी कुठलाही फरक काय झाला नाही, पडला नाही. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन संदर्भात बोलू.